एकंदरीत लोकप्रतिनिधी जे आहेत इंदापूरचे यांचं या प्रशासनावरती नियंत्रण आहे का? इंदापूरच्या आमदारांना इंदापूरमधील जे प्रशासन आहे ते अजिबात घाबरत नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे. चालू आहे म्हणजे जे आता लाईव्ह कार्यक्रम तिथं चालू आहे म्हणजे अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाची कामं ह्या इंदापूर तालुक्यामध्ये होत आहेत. नेमामांचे प्रताप पाटील म्हणून आहे ते कळतचे, ते पुढे चालले होते आणि त्यांच्या मागे 2-4 माणसं अहो पाटील 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 करून हाक मारत होते, पण हा पाटील सरळ बघून चालला होता. बहुतेक त्याला मानाचा त्रास असेल, त्यांनी त्यामुळे मागे वळून बघितलं नसेल कदाचित. कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत तालुक्यामध्ये एकंदरीत? कॉन्ट्रॅक्टर जवळपास सगळे कॉन्ट्रॅक्टर राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा भरणेमामांच्या जवळचे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. झाला रस्ता आहे माझ्याच घराकडे जाणारा झालेला रस्ता, तर त्या रस्त्याला आज रोजी बघायला गेलं तर आज रोजी खड्डे पडायला चालू झालेले आहेत. म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याला आज खड्डे पडलेत. आज खड्डे पडलेले तुम्हाला मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्पॉटला दाखवतो. त्यावेळेस विरोधक पॅनल उभा करायचे कारखान्यावरती, त्यावेळेस आमचा आजोबा आमच्या वडिलांना सांगायचे अरे मतदान शंकरराव बाजीराव पाटलांच्या बाहुलच्या पॅनलला करा. त्याचं कारण एक आहे, हे विरोधक त्याचे नटबोल्ट विकून खातील. परंतु नमस्कार, मी तानाजी करचे. गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण एका व्यक्तीसोबत चर्चा करणार आहे, जो व्यक्ती पुणे जिल्ह्याच्या नियोजन समितीवरती सदस्य आहे. खरं तर हा माणूस बघतोय आपण की जो माणूस पुणे जिल्ह्याच्या नियोजन समितीवरती सदस्य आहे तो खरं तर एक मेकॅनिक आहे. एका गॅरेज, स्वतःचं गॅरेज आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः ते एका इंजिनाचं काम करत आहेत. त्यांच्याविषयी आपण एक गप्पा मारणार आहे, चर्चा करणार आहे विधानसभेविषयी आणि एकंदरीत त्यांच्या पक्षाविषयी. त्यांचं नाव आहे पुणे जिल्हा डीपीडीसीचे सदस्य तानाजी शिंगाडे. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. किती दिवसापासूनचा व्यवसाय आहे तुमचा? मी गेली 12 वर्ष झालं मी व्यवसाय करतोय. मी पहिला पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडला पुण्याला टाटा मोटर्समध्ये होतो. तिथला राजीनामा देऊन मी स्वतःचं 4 व्हीलरचं वर्कशॉप चालू केलं. आज 12 वर्ष मी इंदापूरमध्ये हा व्यवसाय करत आहे, 4 व्हीलर रिपेअरिंगचा. राजकीय क्षेत्रात देखील आपण आहात. राजकीय क्षेत्रात आणि हे सर्व व्यवसाय कसं काय होतं हे सगळं? मी राजकीय क्षेत्र माझ्या गॅरेजमधूनच चालवतो, कारण माझ्याकडे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या रिपेअरिंगला माझ्याकडेच येतात. त्यामुळे बरेचसे विषय मला इथंच ऐकायला मिळतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याचे मिळतात. म्हणजे असा कोणताही पक्ष नाही की त्यांची गाडी माझ्याकडं रिपेअरिंगला येत नाही. अगदी ह्या इंदापूर शहरामध्ये तालुक्यामध्ये एकट्याने जरी पक्ष काढलेला असतं, ते एकट्याचे पक्षाचे अध्यक्ष जरी असले एखादा माणूस, तरी अशा माणसाची सुद्धा गाडी माझ्याकडे असते आणि त्या राजकीय विश्लेषणावरती आमची नेहमी चर्चा होत असते. त्यातूनच मला राजकारणाची एक आवड निर्माण झाली. अशा एक डीपीडीसी सदस्य खरं तर एक गाडीचं इंजिन दुरुस्त करत आहे प्रत्यक्षामध्ये, आणि दुसरे डीपीडीसी सदस्य की स्वतःच्या अंगाला मळ लागेल म्हणून गाडीतून उतरायलाही तयार नसतात. असे देखील डीपीडीसी सदस्य महाराष्ट्राने पाहिलेत. एक डीपीडीसी सदस्य स्वतःचा व्यवसाय सांभाळून राजकारणामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये काम करताना याचा कुठे फटका बसतो की फायदा होतो? नाही, मला व्यवसायामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना व्यवसायामध्ये माझ्याकडं मला कधीच फटका बसलेला नाही. कारण माझे सर्व पक्षातील कार्यकर्ते, सर्व पक्षातील नेते मंडळी माझं अभिनंदन करत असतात आणि माझ्याकडे हौसेने गाडी रिपेअरिंगला घेऊन येत असतात. आतापर्यंत डीपीडीसीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी तुम्ही आतापर्यंत किती कोटी रुपयांची कामं केलेली आहेत एकंदरीत? मी डीपीडीसीच्या माध्यमातून मला ज्यावेळी डीपीडीसी वरती घेण्यात आलं त्यावेळी आपल्या बारामतीचे आदरणीय अजितदादा पवार साहेब आता हे पालकमंत्री झाले. त्यांना बीजेपीने त्यांच्याकडे घेतल्यामुळे हे पालकमंत्रीपद त्यांना गेलं पुणे जिल्ह्याचं. त्यानंतर मला फक्त 30 लाखाचा निधी देण्यात आला. फक्त 30 लाख रुपयाचा निधी देण्यात आला? फक्त 30 लाख रुपयाचा निधी देण्यात आला मला. आता तो अन्याय कशामुळे त्यांनी केला तो मला माहित नाही, परंतु 30 लाखाचा निधी देण्यात आला. पण जानकर साहेबांनी मला एक वाक्य बोलताना, मी साहेबांच्या बरोबर असतो बऱ्याच वेळा, कारण भीक मागितल्यासारखी कधी मागायची नसती, म्हणून मी एकदा पत्र दिलं आणि त्यांनी फक्त 30 लाखाचा निधी दिला. त्यामुळे मी त्यांच्या दारात परत गेलेलो नाही की मला 30 लाखाचा निधी का दिला आणि माझे 2 कोटीची पत्र आहेत, तुम्ही 30 लाखाचा घाला. एकंदरीत आपण पाहत आहे की आता इंदापूर तालुक्यामधलं राजकीय वातावरण एकदम ढवळलेलं आहे. सेन्सिटिव्ह तालुका इंदापूर राजकीय दृष्ट्या आपण बघतो महाराष्ट्रामधला. तर राजकीय वातावरण कसं आहे इंदापूरमध्ये नक्की? आता इंदापूरमध्ये राजकीय वातावरण ह्याला गाड त्याला काढ, त्याला गाड ह्याला काढ, अशा पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे. आता हर्षवर्धन पाटलांचं राजकारण बघितलं, 20 वर्ष त्यांनी राजकारण केलं,
परंतु त्यांच्या कारखान्यात जे आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील कैलासवासी त्यांनी जो कारखाना काढला होता, तो कारखाना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा महाराष्ट्रात नामांकित कारखाना होता. शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आदरणीय भाऊंनी एवढ्या चांगल्या पद्धतीने सोडवला होता की मी लहान असताना आमच्या इथं आजोबांचं वगैरे बसल्यानंतर ऐकायचो, ज्यावेळेस विरोधक पॅनल उभा करायचे कारखान्यावरती, त्यावेळेस आमचा आजोबा आमच्या वडिलांना सांगायचे, अरे मतदान शंकरराव बाजीराव पाटलांच्या भाऊच्या पॅनलला करा. त्याचं कारण एक आहे, हे विरोधक त्याचे नटबोल्ट विकून खातील. परंतु भाऊ गेल्यानंतर आज रोजी त्याच्या कारखान्याची परिस्थिती अशी केलेली आहे, ते संचालक मंडळ असतील, तिथल्या कारखान्याचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, अशा पद्धतीची करून टाकलेली आहे त्या कारखान्याची परिस्थिती की लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न हा इंदापूर तालुक्यात निर्माण झालेला आहे. एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये खरंच विकास कामं झालेली आहेत का दत्तात्रय भरणे यांच्या काळामध्ये? आता 20 वर्ष ज्यावेळी हर्षवर्धन भाऊ मंत्री होते, कॅबिनेट मंत्री, त्यांच्या काळात बरीचशी कामं झाली, त्यांनी कामं केली. लोणी MIDC आणणे वगैरे, त्यांना काय अनेक अडचणी आल्या असतील ते MIDC आणताना शेजापाजाऱ्यांच्या, त्याच्यावरती मात करून त्यांनी सुद्धा MIDCला वगैरे चांगल्या प्रकारची ताकद लावली. भरणे मामा त्यानंतर आमदार झाले. त्यांचे 10 वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने रस्त्याची कामं केली, परंतु आता आम्ही रस्त्याने ज्या जातो त्या रस्त्याची परिस्थिती अशी, आता 1.5 महिना झाला रस्ता आहे, माझ्याच घराकडे जाणारा झालेला रस्ता, तर त्या रस्त्याला आज रोजी बघायला गेलं तर आज रोजी खड्डे पडायला चालू झालेले आहेत. म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याला आज खड्डे पडलेत. आज खड्डे पडलेले तुम्हाला मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्पॉटला दाखवतो वगैरे. परंतु हे खालचे जे अधिकारी मंडळी आहेत, हे पैसे खाऊन लोकांचे पैसे खाऊन त्या कॉन्ट्रॅक्टदाराला सहकार्य करणे आणि बिलं काढून देणे, हे सगळा असला भोंगळा कारभार हा इंदापूर तालुक्यात सध्या चालू आहे. परंतु कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत तालुक्यामध्ये? एकंदरीत कॉन्ट्रॅक्टर जवळपास सगळे कॉन्ट्रॅक्टर राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा भरणे मामांच्या जवळचे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी परवा एक तहसील कचेरीमध्ये मी स्वतःहून गेलतो, माझं एक थोडं रेशन कार्डमध्ये नाव लावायचं होतं. तर आता मी काय माझी ओळख दाखवली नाही, मी कोण आहे काय, मी पण आपलं सर्वसामान्य माणसासारखाच जातो. माझं काय काम असेल ते माझ्या मोजक्या शब्दात सांगून मी बाहेर आलो. तर एक 5-6 माणसं अशी थांबली होती आणि ते माणसं एक भरणे मामांचे प्रताप पाटील म्हणून आहे ते कळसचे, ते पुढे चालले होते आणि त्यांच्या मागे 2-4 माणसं पाटील 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 करून हाक मारत होते. पण हा पाटील सरळ बघून चालला होता. बहुतेक त्याला मानाचा त्रास असेल, त्यांनी त्यामुळे मागे वळून बघितलं नसेल कदाचित. परंतु भरणे मामाचे PA जे होते ते PA थांबले आणि PAनी त्या 4-5 माणसाचं गाराण ऐकलं आणि तहसीलदारांना फोन केला, ही का लोकांची कामं होत नाहीत. तर तहसील कचेरीमध्ये सुद्धा असा भोंगळा कारभार आहे की अजिबात लोकांची कामं होत नाहीत. 5-5, 10-10 वेळा हेटे खाऊन माणसाला यावं लागतं. म्हातारी माणसं असतात, त्या जिन्यावरून एखादा घसरलं, पडलं, खोब्यात मोडलं तर ह्याला जबाबदार कोण आहे? तर हेतील आमदार आणि हे प्रशासन, ह्यांच्यामुळं ह्या लोकांना 4-4, 5-5, 10-10 हेलपाटे घालावे लागतात. एकंदरीत पाहायला गेलं तर अधिकाऱ्यांनी जी कामं करायला पाहिजेत किंवा अधिकाऱ्यांचे जे अधिकार आहेत, अधिकाऱ्यांना जी नेमून दिलेली कामं आहेत ते करत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांना राजकीय नेत्यांच्या पाठीमागे पळावं लागत आहे असं मला म्हणायचं. खरंय, बरोबर आहे. काय होतंय, सामान्य माणसाची कामं गेल्यानंतर आहे ना, त्याचं काय काम आहे, काय प्रश्न आहे ते उपस्थितच करून दिलं जात नाही. त्याला अशा पद्धतीचं उत्तर दिलं जातं, तुमचं काम माझ्याकडे नाही, त्या टेबलला जावा, त्या टेबलने म्हणायचं पुढच्या टेबलला जावा. माणसं हैराण होऊन परत त्या टेबलला येतात. अहो तुमचं काम मागल्या टेबलला आहे. मग तो काय एखादा कागद काढतो आणि तो सांगतो की अरे आता वेळ नाही, आता तुमचं असं अडकलंय तसं अडकलंय. मी स्वतः हा घेतलेला इंदापूर तहसील कार्यालयातला हा भोंगळा कारभाराचा अनुभव. एकंदरीत पाहायला गेलं तर जे कारण होतं हर्षवर्धन पाटलांचा पराभव व्हायला इंदापूर तालुक्यामध्ये, तोच प्रकार सध्या भरणे मामांच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे असं मला म्हणायचं का? बरोबर आहे. आता त्याच पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे आता सध्या. आता काय होतंय, आम्ही ज्यावेळेस बघतोय एखादं काम, एखादं काय प्रॉब्लेम, त्यावेळी माणसं म्हणतात अरे आता पहिलीच पुनर्वृत्ती आता व्हायला लागली. म्हणजे काय होतंय, मग आम्हाला अजून 10 वर्ष पुढे काढायची होती, पण आता 10च वर्षात त्याची पुनर्वृत्ती व्हायला लागली. एकंदरीत लोकप्रतिनिधी जे आहेत इंदापूरचे, यांचं या प्रशासनावरती नियंत्रण आहे का? इंदापूरच्या आमदारांना इंदापूरमधील जे प्रशासन आहे ते अजिबात घाबरत नाही, असं माझं तर स्पष्ट मत आहे. भरणे मामांचं काम चांगलं आहे, त्यांचा मानस असतो लोकांना मदत करण्याचा, परंतु त्यांची खालची जी यंत्रणा आहे, आता मी प्रताप पाटलाचं तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, हे फॉर एक्झाम्पल उदाहरण आहे. ह्यांचे जे असे जे काही कार्यकर्ते आहेत ना, मुगरूळ कार्यकर्ते,
तर ह्यांच्यामुळं हे प्रशासन अजिबात घाबरत नाही कोणाला. कारण ह्यांनी काय केलेलं असतं, एखादा अधिकारी ह्यांचा कोणतरी धरलेला असतो, तो अधिकारी त्याला धरून काम करत असतो. अशा पद्धतीचा हा सगळा भोंगळा कारभार चाललेला आहे. एकंदरीत तहसीलदारांची बदली झाली आत्ताच्या नवीन तहसीलदार आले, त्यांच्याबद्दल देखील सहानुभूती इंदापूर तालुक्यातील लोकांमध्ये होते. काय नक्की तो प्रकार होता? मी तर सांगतो, इंदापूर श्रीकांत पाटील पूर्वी 3 वर्ष ज्यांनी तहसीलदारांनी काम केलं, ते आता ह्या 3 वर्षात तहसीलदारांनी अजिबात काही काम केलेलं नाही. मी तर म्हणतो त्यांनी वाईट कामं थांबवली असतील, पण तुम्हाला चांगली कामं तरी करायला काय अडचण आहे. चांगली कामं सुद्धा इंदापूरच्या जे श्रीकांत पाटील होते त्यांनी माझ्या मते चांगली कामं सुद्धा लोकांची केली नाहीत. माझ्या समोर लोक हेटे हाणून हाणून अशी हैराण झालेली मी आज कित्येक लोक दाखवतो तुम्हाला. इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्याची कामं तुम्ही म्हणताय की निकृष्ट दर्जाची झाली, पण नक्की काय आहे नक्की? आता मी तुम्हाला एक सांगतो, इंदापूर शहरातलं एक सांगतो काम आता चालू आहे सध्या. इजगुडे पेट्रोल पंपापासून ते व्हीपीच्या गेटपर्यंतचं काम चालू आहे. फार मोठा रस्ता आहे तो. तर तो कोणतरी चव्हाण म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे. तर मी आता जाता येता मुलांना शाळेत सोडताना वगैरे बघतोय, त्यांनी काय केलं, खालची काळी माती काढायला पाहिजे, मुरुम चांगल्या पद्धतीचं आणून टाकायला पाहिजे, असं न करता खालची काळी माती साईडची काढली आणि मध्ये भरली आणि त्याच्यावरती आता जर खडी हातारलेली बघितली तर अशी मुरमाट टाईप खडी तिथं आणून टाकलेली आहे आणि त्याच्यावरती प्लास्टर सारखा लेप देण्याचं काम आता आता चालू आहे. म्हणजे जे आता लाईव्ह कार्यक्रम तिथं चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाची कामं ह्या इंदापूर तालुक्यामध्ये होत आहेत. तर माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील आमदार दत्ताभाऊ भरणे यांना विनंती आहे की कामाच्या क्वालिटीकडे लक्ष द्यावं. नुसती कामं आणून पण चालणार नाही, ते किती दिवस टिकतात ते पण बघितलं पाहिजे. नाहीतर काय होतंय, सर्वसामान्य माणूस हैराण होऊन जातोय. आत्ताच काम टाकलं होतं, परत मागायला जायची लाज वाटते. कारण शेजाऱ्याकडे उसनं मागायला किती वेळ जातो आपण, एकदाच जातो का? सारखं 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 मागायला जातो. तसं भरणे मामाला सारखा सारखा रस्ता मागायला जाणं पण ते बरोबर वाटत नाही. त्यामुळे चांगल्या पद्धतीचा रस्ता मामाने करून घ्यावा. जसं बारामतीत म्हणतात अजित पवार पाठीशी येऊन लक्ष देतात आणि काम करून घेतात, तसं भरणे मामाने का लक्ष देत इंदापूर तालुक्यावरती पाठी जाऊन लक्ष देत नाहीत? तर बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे, तरच का तालुक्यातील प्रगती चांगल्या पद्धतीने होते. हे आपल्यासोबत होते पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजीराव शिंगाडे, जे की राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख देखील आहेत. त्यांनी सांगितलं की इंदापूर तालुक्यामध्ये कशा प्रकारचा कारभार या ठिकाणी चालू आहे, एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये काय होत आहे. येणाऱ्या काळामध्ये बघू इंदापूर तालुक्यामध्ये नक्की विधानसभेला लोक कोणाला पसंती देतात, कोणता उमेदवार निवडून देतात, हे देखील आपण पाहणार आहे. कॅमेरामॅन कुमार शिंदेसह मी तानाजी करचे, ER न्यूज, इंदापूर. धन्यवाद.